वीक ऍसिड अँड वीक बेस. बघा आता वीक ऍसिड आणि वीक बेसच्या सॉल्टचा हायड्रोलिसिस आपल्याला करायचं. बरं आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला याच्यामध्ये परत 3 प्रकार आहेत, पण एक जनरली मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इथं जो सॉल्ट तयार होणार आहे त्याच्यामध्ये ऍसिड सुद्धा वीक आहे आणि बेस सुद्धा वीक आहे, बरोबर. आणि त्याच्यापासून तयार झालेला जो सॉल्ट आहे त्या सॉल्टला मी BA असं म्हणतो. बरेचसे असे सॉल्ट्स आहेत त्यांना मी जनरली काय करतो, BA असं रिप्रेझेंट करतो. B प्लस कॅटायन A मायनस एनायन, बरोबर. बघा आता याला जर आपण पाण्यात टाकला, ऍक्वियस सोल्युशन तयार केल्यानंतर तो डिसोसिएट होईल वॉटर मध्ये. B प्लस ऍक्वियस प्लस A मायनस ऍक्वियस असं होईल, बरोबर. मला सांगा या दोघांची रिएक्शन वॉटरच्या आयन्स बरोबर होईल HOH, H प्लस OH मायनस. B प्लस ची H प्लस बरोबर B प्लस ची OH मायनस बरोबर रिएक्शन होईल आणि A मायनस ची BH प्लस बरोबर रिएक्शन होईल आणि BOH काय तयार होईल बघा, BOH तयार होईल प्लस HA असा तयार होईल. आता मला एक सांगा, इथं याच्यापासून जे तुमचे ऍसिड्स तयार होतील आणि ऍसिड आणि बेस तयार होतील, हे दोन्ही सुद्धा ऍसिड आणि बेस कसे असतात, वीक बेस आणि वीक ऍसिड असतात. कारण सॉल्ट बनतानाच कशाने बनलेला आहे, वीक ऍसिड आणि वीक बेस पासून. हायड्रोलिसिस करून तयार होणारे ऍसिड आणि बेसेस कसे असतील, वीक ऍसिड आणि वीक बेसेस असतील. मी तुम्हाला उदाहरण घेतल्यावर हा मुद्दा तुम्हाला जास्त स्पष्ट होईल, बरोबर. बघा हा वीक असेल, ऍसिड सुद्धा वीक आणि बेस सुद्धा वीक. आता मग दोन्ही सुद्धा वीक आहेत, बघा. मग दोन्ही सुद्धा वीक असल्यामुळं सोल्युशन कसं होईल, ऍसिडिक होईल, बेसिक होईल का न्यूट्रल होईल, बरोबर. हा एक आपल्या पुढे प्रश्न आहे, बरोबर. मग याच्यामध्ये परत 3 कंडिशन आहेत बघा. बघा जर का ऍसिड आणि बेस दोन्हींची जर का स्ट्रेंथ इक्वल नसेल, समजा ऍसिडची स्ट्रेंथ जास्त असेल, ऍसिडची पॉवर जास्त आहे. ऍसिडची पॉवर आपण कशामध्ये मोजायची, डिसोसिएशन कॉन्स्टंट मध्ये. ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka असेल, बरोबर. बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Kb असेल. बघा मग याच्यामध्ये 3 केसेस येतात. इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb अशी एक केस येते, म्हणजे ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट बेसच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट पेक्षा जास्त आहे. दुसरी कंडिशन अशी येते, इफ Kb इज ग्रेटर दॅन K. आणि तिसरी कंडिशन अशी येते, इफ Kb इज इक्वल टू K किंवा Ka इज इक्वल टू Kb असं सुद्धा म्हणू शकतो. अशा 3 केसेस आपल्याला बघायचे, बरोबर. ते पुढे आपण उदाहरण घेऊन बघूयात. आता बघा सगळ्यात पहिली केस आपण बघूया त्याच्यामधली, K इज ग्रेटर दॅन Kb, बरोबर. केस 1, Ka इज ग्रेटर दॅन Kb. बघा याच्यामध्ये ऍसिडच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत बेसच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट पेक्षा जास्त असते, बरोबर. त्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊयात, अमोनियम फ्लोराइड. एक्झाम्पल NH4F. बघा आता हा जो अमोनियम फ्लोराइड आहे, या अमोनियम फ्लोराइडला वॉटर मध्ये टाकलं, त्याचं ऍक्वियस सोल्युशन तयार होईल. तो डिसोसिएट होणारे NH4 प्लस ऍक्वियस प्लस F मायनस ऍक्वियस असं सोल्युशन त्याचं डिसोसिएशन होईल. बरं हे डिसोसिएशन झाल्यानंतर ना काय होईल बघा. आता मी काय सांगितलं तुम्हाला जस्ट, की ज्या सॉल्टचं हायड्रोलिसिस करायचंय त्याचं सगळ्यात अगोदर डिसोसिएशन करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये त्याला ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर पॉझिटिव्ह आयनला घ्या, त्याचे वॉटरच्या आयन्स बरोबर रिएक्शन करा. निगेटिव्ह आयनला घ्या, त्याचे वॉटरच्या आयन्स बरोबर रिएक्शन करा, बरोबर. रिएक्शन करताना स्ट्रॉंग प्रोडक्ट तयार करायचं नाही, वीक तयार करायचं आहे. आपण पॉसिबिलिटी बघूयात आणि मग रिएक्शन लिहूयात, बरोबर नाही. आपल्याला या दोघांची रिएक्शन वॉटरच्या आयन्स बरोबर करायची, H प्लस आणि OH मायनस, बरोबर. हा प्लस आयन जर का मायनस बरोबर कंबाईन झाला तर NH4OH तयार होईल. काय तयार होईल, NH4OH. आणि हा जर का मायनस आयन इथं हा प्लस आयन बरोबर कंबाईन झाला तर तयार होईल HF, आहे की नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतील. बरं मला सांगा, NH4OH हा बेस आहे. बेस कसा आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, वीक बेस आहे. हा ऍसिड आहे, हा स्ट्रॉंग आहे का वीक आहे, हा पण वीक ऍसिड आहे. दोन्ही सुद्धा वीक आहेत म्हणजे दोन्ही सुद्धा तयार होतील, बरोबर की नाही. आपण आपलं काय ठरलंय, वीक तयार करायचा. इथं दोन्ही सुद्धा वीक आहेत म्हणजे दोन्ही सुद्धा तयार होतील, म्हणजे दोन्ही आयनचा हायड्रोलिसिस होईल. मग आपल्याला
दोन्ही आयनचा हायड्रोलिसिसचं जे इक्वेशन आहे ते आपल्याला सेपरेट लिहायचंय, वेगवेगळं लिहायचंय, एकत्र लिहायचं नाही. एकत्र लिहिलं तरी हरकत नाही, पण सेपरेट लिहिणं जरा बरं जातं, चुकत नाही, म्हणून आपण सेपरेट लिहिलं बघा. आणि हायड्रोलिसिस इक्वेशन लिहिणं सुद्धा काय अवघड नाही. आपल्याला NH4+ चा हायड्रोलिसिस करायचंय, NH4+ Aqueous त्याचा हायड्रोलिसिस करा, याची वॉटर बरोबर रिएक्शन करा. वॉटरचे दोन आयन H+ आणि OH- बरोबर, प्लस आयन कोणाबरोबर कंबाईन होणार आहे, सिंपल बघा, ज्याचा हायड्रोलिसिस करायचंय त्याचे वॉटर बरोबर रिएक्शन करायची, H+ OH-, हा पॉझिटिव्ह आयन आहे म्हणजे निगेटिव्ह बरोबर कंबाईन होईल, सिंपल आहे बरोबर. NH4+ OH- बरोबर कंबाईन होईल. आणि लक्षात घ्या, हायड्रोलिसिस रिव्हर्सिबल प्रोसेसने नेहमी दाखवायचं बरोबर. NH4+ OH- NH4OH तयार होईल, NH4OH aqueous प्लस राहतो काय H+ इथं राहतो. आणि लक्षात घ्या, जिथं H+ aqueous तयार झालाय त्याला कधी मोकळा सोडायचा नाही, त्याची वॉटर बरोबर रिएक्शन करायची. या H+ ची वॉटर बरोबर रिएक्शन झाली, H+ ची H2O बरोबर रिएक्शन झाली, तर H2O + H+, मी तुम्हाला अगोदर पण समजून सांगितलंय, H2O ला H+ मिळाला, तयार झाला H3O+, तयार काय झाला H3O+ aqueous. राईट हँड साइडला एक वॉटर मॉलिक्यूल मिळवला, लेफ्ट हँड साइडला पण एक मिळवूयात बरोबर. मग इथं एक H2O मिळवला, तर हा एक H2O आणि हा एक H2O मिळून 2 टाइम्स H2O, मी इथंच 2 टाइम्स करतो बरोबर, असं होईल बघा. आता या हायड्रोलिसिस होणार का, तर 100% होणार, कारण हा जो तयार झालेला आहे तो तुमचा काय वीक बेस आहे, आणि वीक बेस 100% वीक बेस काय होतो, तयार होतो बरोबर. वीक बेस आपल्याला तयार करायचा आहे, स्ट्रॉंग होत असता तर आपण केला नसता. बरं, आपण आता पुढच्या आयनचा हायड्रोलिसिस करूयात. F- aqueous प्लस H+ OH-. हा निगेटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह आयन बरोबर कंबाईन होईल, F- आणि H+ काय तयार होणार आहे, HF तयार होणार आहे, HF aqueous प्लस राहतं काय OH- राहतो, OH- aqueous वॉटर मॉलिक्यूल आहे ते लिक्विड करा बघा. आता असं झालं की हा तुमचा जो ऍसिड तयार झालाय, दिस ऍसिड इज अल्सो वीक ऍसिड बरोबर. आता बघा, आपल्याला काय करायचंय, इथं ऍसिड सुद्धा तयार झाला, वीक ऍसिड सुद्धा तयार झाला, आणि वीक बेस सुद्धा तयार झाला. कुठेही स्ट्रॉंग जर का तयार होत असता, पॉसिबल प्रोडक्ट कुठेही स्ट्रॉंग ऍसिड किंवा वीक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस असता, तर तो आपण तयार केला नसता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. दोन्ही सुद्धा वीक आहेत म्हणून ते तयार होत आहेत, म्हणून त्यांना आपण त्यांचा हायड्रोलिसिस करून त्यांना तयार करतो बघा. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा, मग सोल्युशन ऍसिडिक होईल का बेसिक होईल का न्यूट्रल होईल. मी काय सांगतो तुम्हाला, दोन्हींचा हायड्रोलिसिस होतोय, दोन्ही रिएक्शन होत आहेत, दोन्हीमध्ये पहिल्यामध्ये H3O+ तयार होतोय, दुसऱ्यामध्ये OH- तयार होतोय, दोन्ही आयन्स तयार होत आहेत, म्हणजे ऍसिडचे आयन्स पण तयार होतात आणि बेसचे आयन्स पण तयार होतात बरोबर की नाही. मग नक्की सोल्युशन ऍसिडिक होणार, बेसिक होणार का न्यूट्रल होणार, ते आपण जरा बघूयात. बरं, दोन्ही आयन तयार होत आहेत, मग आपल्याला बघायचंय की कुठला आयन जास्त तयार होतोय बरोबर. आयन्स तर दोन्ही तयार होत आहेत बरोबर, त्याच्यामध्ये काय डाऊट नाही, पण कुठल्या आयनचं तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे ते आपण बघूयात. आता लक्ष द्या की इथं आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट बघूयात. आपण ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ha हा तुमचा ऍसिड आहे, ऍसिडच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटला आपण Ka असं म्हणूयात, Ka फॉर Ha बघा, सॉरी K फॉर HF. HF हा जो हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे, याचा तुमचा ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट K, याची किंमत किती आहे ते आपण बघूया. याची किंमत आपल्याकडे बघा 72 into 10⁻⁻⁵ एवढी किंमत आहे. कोणाची, HF हायड्रोफ्लोरिक ऍसिडचा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे त्याला आपण Ka असं म्हणतो, A फॉर ऍसिड. ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असल्यामुळे आपण A हा तिथं सफिक्स दिलेला आहे. त्याची किंमत किती आहे, 72 into 10⁻⁵. आता आपण ह्या बेसच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत बघूया. Kb फॉर NH4OH. या NH4OH च्या ज्या Kb ची किंमत आहे ती किंमत अशी 1.8 into 10⁻⁵ एवढी किंमत आहे बरोबर. आता मला सांगा, मग जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, तर K ची किंमत जास्त आहे बरोबर.
याची 1.8 into 10 raised to minus 5, याची 72 into 10 raised to minus 5. बुक मध्ये 7.2 into 10 raised to minus 4 दिले, ते सुद्धा बरोबर आहे. मी एक डिजिट पुढे घेतला आणि पॉवर 1 न कमी केलेली, दोन्हीचा अर्थ एकच, बरोबर. आता बघा, बरं ठीक आहे, HF चा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो जास्त आहे आणि NH4OH चा डिसोसिएशन कॉन्स्टंट तो कमी आहे, बरोबर नाही. याचा अर्थ असा होतो की HF चं डिसोसिएशन जास्त होतं आणि NH4OH चं डिसोसिएशन कमी होतं, बरोबर. बरं, HF चं जर का डिसोसिएशन जास्त झालं तर डिसोसिएशन कसं होणार आहे, रिव्हर्स प्रोसेसने. H प्लस बाजूला आणि F मायनस बाजूला, बघा H प्लस बाजूला झाला, F मायनस बाजूला झाला, सेपरेट झाला, बरोबर. रिव्हर्स प्रोसेसने काय होते, डिसोसिएशन होते. म्हणजे रिव्हर्स प्रोसेस ही काय आहे, डिसोसिएशन प्रोसेस आहे, बरोबर. बघा इथं सुद्धा NH4OH मध्ये जे डिसोसिएशन होते NH4 प्लस आणि OH मायनस, NH4 प्लस आणि OH मायनस, रिव्हर्स प्रोसेसने काय होते, डिसोसिएशन होते. म्हणजे रिव्हर्स प्रोसेस ही डिसोसिएशन प्रोसेस आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचंय, बरोबर. आणि फॉरवर्ड प्रोसेस काय आहे, हायड्रोलिसिस प्रोसेस आहे, बरोबर. NH4OH चं सॉरी NH4 चं हायड्रोलिसिस होत आहे. फॉरवर्ड प्रोसेस इज द हायड्रोलिसिस. दिस इज ऑल्सो हायड्रोलिसिस, याचं पण ही हायड्रोलिसिस प्रोसेस आहे. आता लक्षात घ्या, आता HF चा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय जास्त आहे, मग याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे याचा अर्थ असा होतो की याचं डिसोसिएशन जास्त होतं. ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असतो त्याचं डिसोसिएशन जास्त होतं, म्हणजे याचं रिव्हर्स प्रोसेस मधून जे डिसोसिएशन होणार आहे ते जास्त असणार आहे. सो डिसोसिएशन इज मोर फॉर HF, बरोबर. डिसोसिएशन काय असणार आहे, जास्त होणार आहे. त्याच्या तुलनेमध्ये या HF च्या तुलनेमध्ये NH4OH च्या Kb ची किंमत काय कमी आहे. Kb ची म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ची किंमत काय कमी आहे, याचा अर्थ NH4OH चं डिसोसिएशन कसं होणार आहे, कमी होणार आहे. सो NH4OH अंडरगो लेस डिसोसिएशन, याचं डिसोसिएशन जास्त होणार आहे, याचं डिसोसिएशन कमी होणार आहे. बरं, याची रिव्हर्स प्रोसेस जास्त होते म्हणजे फॉरवर्ड प्रोसेस काय होते, कमी होते. लक्षात येते का, रिव्हर्स ऑपोजिट प्रोसेस आहे. डिसोसिएशन, इफ डिसोसिएशन इज मोर देन हायड्रोलिसिस इज लेस, and in this case if dissociation is less then hydrolysis is more. बघा आता याच्यावरून आपल्याला कळतंय की इथं हायड्रोलिसिस जास्त कोणाचं होतंय, NH4OH चा हायड्रोलिसिस जास्त होतंय. फॉरवर्ड प्रोसेस कोणाची जास्त होते, NH4 प्लस चं काय होते, फॉरवर्ड प्रोसेस जास्त होते म्हणजे याचं हायड्रोलिसिस जास्त होते. आणि जर का NH4OH चं हायड्रोलिसिस जास्त झालं तर H3O प्लस काय होणार आहे, जास्त तयार होणार आहे ऍज कम्पेअर टू सेकंड हायड्रोलिसिस रिएक्शन, बरोबर. पहिली रिएक्शन काय बघा, पहिली रिएक्शन मध्ये हायड्रोलिसिस, तुम्ही इकडे लक्ष द्या, याच्यावरती जास्त फोकस करा. याचं पहिल्या प्रोसेसचा हायड्रोलिसिस काय जास्त आहे, दुसऱ्या प्रोसेसचा हायड्रोलिसिस काय कमी. पहिल्या प्रोसेस मध्ये H3O प्लस जास्त तयार होतील का दुसऱ्या प्रोसेस मध्ये OH मायनस जास्त तयार होतील. तर जी प्रोसेस जास्त आहे, जास्त फास्ट होते, जास्त प्रमाणामध्ये होते, त्याच्यामध्ये त्याच्या आयन जास्त तयार होतील. पहिली प्रोसेस जास्त होते, H3O हायड्रोलिसिस मोर आहे म्हणून H3O प्लस चं कॉन्सन्ट्रेशन जास्त तयार होईल. इथं OH मायनस तयार होतील पण कमी तयार होतील बिकॉज हायड्रोलिसिस प्रोसेस इज द लेस इन केस ऑफ सेकंड रिएक्शन. मग मला सांगा H3O प्लस जर का जास्त तयार झाले तर काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. And if concentration of H3O plus becomes greater than the concentration of OH minus, then the solution becomes acidic. Solution कसं होईल, acidic होईल. समजलं बघा. आपण आता हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ weak acid and weak base बघतोय. KH greater than KB झाला. आता KB is greater than K, त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. बघा आता आपण चौथाच प्रकार बघतोय पण त्याच्यामध्ये ही जी तुमची आहे ही केस 2 आहे. दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये KB इज ग्रेटर दॅन K. याच्यामध्ये बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा ऍसिडच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट पेक्षा जास्त असेल असं आपल्याला उदाहरण बघायचं आहे. त्याचं उदाहरण आहे अमोनियम सायनाइड NH4Cl. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, बरोबर. आता फक्त एक्झाम्पलच लक्षात ठेवायचं, बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही, बरोबर. मी तुम्हाला जसं सांगितलं हायड्रोलिसिस इक्वेशन लिहिताना
अगोदर ज्या सॉल्टचा हायड्रोलिसिस करायचंय त्याला ब्रेक करा, बरोबर. NH4Cl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, ऍक्वियस सोल्युशन तयार झालं. तो ब्रेक होणार, NH4 प्लस ऍक्वियस प्लस Cl मायनस ऍक्वियस, असं त्याचं ब्रेकिंग होणार, बरोबर. ब्रेक झाल्यानंतर दोन्हीचं काय करायचं आपल्याला, हायड्रोलिसिस करायचंय. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग प्रोडक्ट तयार होतो तो तयार करायचा नाही, ज्याच्यामध्ये वीक तयार होतो तो तयार करायचा. आपण बघूयात. NH4 प्लस याचं हायड्रोलिसिस करूयात. ऍक्वियस प्लस वॉटर, वॉटर म्हणजे HOH, H प्लस OH मायनस. हायड्रोलिसिस रिव्हर्सिबल प्रोसेसने दाखवायचं. पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन बरोबर कंबाईन होईल, NH4OH तयार होईल. प्लस राहतो काय, H प्लस. तुम्हाला मी जसं सांगितलं, H प्लस हा H2O बरोबर कंबाईन होतो आणि त्याच्याबरोबर त्याच्यापासून H3O प्लस तयार होतो, H3O प्लस ऍक्वियस, बरोबर. मग राईट हँड साइडला H2 ऍड केला, डाव्या बाजूला सुद्धा H2 ऍड करूया, तिथे 2 टाइम्स H2O, बरोबर. हे पाठीमागे झालेले म्हणून मी थोडंसं फास्ट लिहिलं. आता पुढे बघा, दुसऱ्या आयनचा हायड्रोलिसिस करूया, Cl मायनस, बरोबर. Cl मायनस चा हायड्रोलिसिस करू. Cl मायनस ऍक्वियस प्लस HOH, H प्लस OH मायनस. बघा आता इथं Cn मायनस कोणाबरोबर कंबाईन होणार आहे, H प्लस बरोबर कंबाईन होणार आहे. HCN तयार होईल, हायड्रोजन सायनाइड ऍक्वियस प्लस OH मायनस, राहिलेला ऍक्वियस, असं तयार होईल, बरोबर. हा वॉटर लिक्विड. बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की याच्यापासून काय तयार होतं बघा, NH4 प्लस चा हायड्रोलिसिस झालं तर तयार होणारा जो बेस आहे हा कसा आहे, वीक बेस आहे. Cl मायनस चा हायड्रोलिसिस झालं तर तयार होणारा ऍसिड कसा आहे, वीक ऍसिड आहे, बरोबर. दोन्ही सुद्धा वीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा तयार होणार आहेत. आता प्रश्न असा आहे की कोणता स्ट्रॉंग आहे आणि कोणता वीक आहे, बरोबर. म्हणजे कोणाचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे. आपण एक्झाम्पल घेतले Kb इज ग्रेटर दॅन K, म्हणजे बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा ऍसिडच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट पेक्षा जास्त आहे. बरं, Kb ची किंमत किती आहे, तर Kb कोणासाठी असतो, बेससाठी, बरोबर. बेस कोण आहे, NH4OH. सो Kb फॉर NH4OH इज इक्वल टू, आपण मगाशीच बघितलेले 72 इंटू NH4OH चा 1.8 इंटू 10⁻⁵ असा NH4OH चा Kb. आणि Ka फॉर ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणता, हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट किती आहे, तर तो आहे 4 इंटू 10⁻⁻10 एवढा आहे, बरोबर. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त कोणाचा आहे, NH4OH चा जास्त आहे, बरोबर की नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त NH4OH चा, इथे लक्षात घ्या. इथे 10⁻⁵ आहे, इथे 10⁻⁻10 आहे. ही किंमत खूपच कमी, ही किंमत जास्त आहे, बरोबर की नाही. बघा आता एक मायनस आहे, पॉवर जरी याची मोठी असली तरी साइन मायनस आहे, हे लक्षात घ्या. याची पॉवर कमी असली तरी इथं दोन्हीचं साइन मायनस आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू जेवढी जास्त डिजिट मध्ये जास्त असते तेवढी त्याची व्हॅल्यू कमी असते, बरोबर. आता बघा पुढं, बर Kb ची किंमत काय जास्त आहे, म्हणजे तुमचा या दोघांच्या तुलनेमध्ये दोन्ही सुद्धा वीक आहेत, पण त्यातली त्यात हा जो बेस आहे तो जास्त स्ट्रॉंग आहे, कारण याच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत काय, डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत काय जास्त आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, रिव्हर्स प्रोसेस काय आहे, डिसोसिएशनची प्रोसेस आहे, आणि हा फॉरवर्ड प्रोसेस हायड्रोलिसिसची प्रोसेस आहे. इथं सुद्धा रिव्हर्स प्रोसेस डिसोसिएशन आणि फॉरवर्ड प्रोसेस हायड्रोलिसिस. बरं, याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असल्यामुळे याचं जास्त डिसोसिएशन होईल, डिसोसिएशन याचं काय होईल, मोर डिसोसिएशन होईल, बरोबर. आणि हायड्रोलिसिस कसं होईल, लेस होईल. तसंच याच्यामध्ये याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट वीक ऍसिडचा या HCN चा डिसोसिएशन कॉन्स्टंट कमी असल्यामुळे काय होईल, याचं डिसोसिएशन लेस होईल आणि हायड्रोलिसिस मोर होईल. मग हायड्रोलिसिस जर का जास्त झालं तर जास्त OH मायनस आयन्स तयार होतील, आणि जास्त OH मायनस आयन्स तयार झाले तर OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे H3O प्लसच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा काय होईल, जास्त होईल. आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन H3O प्लसच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त झालं तर सोल्युशन कसं होईल, बेसिक होईल. बघा, व्हेरी व्हेरी सिंपल, बरोबर. आता आपण पुढचा केस 3 बघूयात, सॉल्ट्स फॉर विच K इज इक्वल टू Kb. बघा, तर केस 3 आपण बघतोय आता.
द सॉल्ट्स फॉर विच के इज इक्वल टू केबी. फॉर एक्झाम्पल अमोनियम ऍसिटेट. बरोबर, हे तीन जे आपण प्रकार बघितले आता जे झालेले, अमोनियम फ्लोराईड झाला, त्यानंतर अमोनियम सायनाइड, त्याच्यानंतर अमोनियम ऍसिटेट. हे तिन्ही सुद्धा वीक ऍसिड आणि वीक बेसचे सॉल्ट आहेत. फक्त के आणि केबी मध्ये फरक आहे. बरोबर, आता आपण काय बघतोय, के इज इक्वल टू केबी. एक्झाम्पल बघतोय आपण अमोनियम ऍसिटेटच्या सॉल्टचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, हायड्रोलायसिस लिहिताना सॉल्ट अगोदर ब्रेक करा. CH3COONH4 ऍक्वियस सोल्युशन. ब्रेक झाल्यानंतर ना CH3COO मायनस ऍक्वियस प्लस NH4 प्लस ऍक्वियस असं तयार होईल. नंतर दोन्ही आयन्स घ्या, दोन्हीचा हायड्रोलिसिस करा. दोन्हीचा हायड्रोलिसिस होणार आहे कारण दोन्ही सुद्धा वीक ऍसिड वीक बेसने बनलेले. हा सॉल्ट कसा बनलाय, वीक ऍसिड आणि वीक बेसने. बरोबर, मग CH3COO मायनस ऍक्वियस. हायड्रोलिसिस करताना काय करावं लागतं, वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिएक्शन. वॉटर म्हणजे HOH, H प्लस OH मायनस लिक्विड. बरोबर, बघा CS हा मायनस आयन प्लस आयन बरोबर कंबाईन होईल. CH3COO मायनस आणि H प्लस काय तयार होणार, CH3COOH वीक ऍसिड तयार होईल. प्लस राहिला काय, OH मायनस ऍक्वियस आयन तयार होईल. बरोबर, निगेटिव्ह आयनचा हायड्रोलिसिस झाला. आता आपण पॉझिटिव्ह आयनचा हायड्रोलिसिस करूयात. NH4 प्लस ऍक्वियस प्लस, आता मी डायरेक्ट इक्वेशन लिहितो, परत ते H2 वगैरे ऍड करत बसत नाही. 2 टाइम्स H प्लस OH मायनस. बरोबर, NH4OH ऍक्वियस प्लस H3O प्लस ऍक्वियस असं येईल. आणि हा काय येईल, लिक्विड. बरोबर, आता बघा मग याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या, आपण इथं वीक ऍसिड तयार होतोय, इथं वीक बेस तयार होतोय. मग आपण काय करूयात, दोन्ही ऍसिडची स्ट्रेंथ बघूयात. तर ऍसिडचा जो के आहे, के फॉर ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे ऍसिटिक ऍसिड CH3COOH याचा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो आपण बघूया. याचा डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत किती आहे ऍसिटिक ऍसिडच्या, तर 1.8 into 10⁻⁵ एवढा आहे. आणि हा जो तुमचा बेस आहे NH4OH त्याच्यासाठी कोणाची व्हॅल्यू असणार, Kb ची. बेस साठी Kb, ऍसिड साठी Kb फॉर NH4OH याची पण किंमत किती आहे 1.8 into 10⁻⁵. म्हणजे दोन्हींचा व्हॅल्यू काय ती एकच आहे, म्हणजे एकसारखी आहे. ऍसिटिक ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंटची जेवढी किंमत आहे तेवढीच अमोनियम हायड्रॉक्साइड बेसच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत आहे. म्हणजे थोडक्यात ऍसिड आणि बेस दोन्हींची पॉवर एकसारखी आहे, दोन्हींचा डिसोसिएशन कॉन्स्टंट सारखा आहे. म्हणजे जेवढं ऍसिडचं डिसोसिएशन होईल तेवढंच बेसचं डिसोसिएशन होईल. म्हणजे याचा अर्थ असा की ही रिव्हर्स प्रोसेस डिसोसिएशन प्रोसेस आहे. ही कोणाची, ऍसिटिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइड या दोन्हींचे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. डिसोसिएशन काय असणार आहे, इक्वल. मला सांगा, डिसोसिएशन इक्वल असेल तर हायड्रोलिसिस पण कसं असणार, हायड्रोलिसिस पण इक्वल असणार आहे. याचं पण हायड्रोलिसिस इक्वल असेल. इक्वल आता प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नाही. इक्वल म्हणजे सेम प्रमाणामध्ये, अप टू द सेम एक्सटेंट. म्हणजे जेवढं याचा हायड्रोलिसिस होईल तेवढंच याचा हायड्रोलिसिस होईल. म्हणजेच जेवढे OH मायनस आयन्स ऍसिटेट आयनचा हायड्रोलिसिस झाल्यावर जेवढे OH मायनस आयन तयार होतील तेवढंच अमोनियम आयनचं हायड्रोलिसिस झाल्यावर तेवढेच OH मायनस आयन्स तयार होतील. म्हणजे याचा अर्थ असा, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल होईल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस becomes equal to the concentration of OH minus, and as we know, if concentration of H3O plus is equal to the concentration of OH minus, then the solution is neutral. अशा पद्धतीचे सोल्युशन्स कसे असतात, न्यूट्रल सोल्युशन्स असतात. बरोबर, हे लक्षात घ्या. तर आपण थोडासा इथे सगळं आपण हायड्रोलिसिस शिकलो, याचा 2 मिनिटांमध्ये आपण सारांश बघूयात. बघा आपण काय काय बघितलेलं, तर हे जे आपण 4 पद्धतीचे सॉल्ट बघितले, या 4 सॉल्टचा आपण हायड्रोलिसिसचा अभ्यास केला. बघा, केल्यानंतर ना मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये याच्यावरती काय काय महत्वाचे काय मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो. हायड्रोलिसिस रिएक्शन कशी लिहायची याची तर ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. परत याच्या थोडा एक सारांश असा मी तुम्हाला समरी आपण याची बघूयात. बरोबर,
तर एक लक्षात घ्या, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस या दोघांचा जो सॉल्ट असतो याचा हायड्रोलिसिस होत नाही. जसं मी तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही एक दोन याच्या अगोदरचा सेकंड लास्ट व्हिडिओ, याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या दोन्हींचा हायड्रोलिसिस केलं, रिएक्टंट आणि प्रोडक्ट सेम आले, म्हणजे याचा अर्थ हायड्रोलिसिस होत नाही असं म्हणलेलं. म्हणजे पहिल्या टाईपचा जो सॉल्ट आहे त्याचा हायड्रोलिसिस होत नाही, दुसऱ्या टाईपच्या सॉल्टचा हायड्रोलिसिस होतं, तिसऱ्या टाईपच्या सॉल्टचा हायड्रोलिसिस होतं. बरोबर. बरं, या दुसऱ्या टाईपचा जो सॉल्ट आहे याच्यामध्ये एकाच आयनचं हायड्रोलिसिस झालं. बरोबर. तिसऱ्या टाईपचा सॉल्ट आहे याच्यामध्ये सुद्धा एकाच आयनचं हायड्रोलिसिस झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीपैकी एकाच आयनचं हायड्रोलिसिस होतं या दोन्हींच्या मध्ये. म्हणजे यांच्यामध्ये थोडक्यात आपण मॉडरेट हायड्रोलिसिस होतं असं आपण म्हणूयात. मॉडरेट म्हणजे मध्यम. आणि हा जो तिसरा प्रकारचा सॉल्ट आहे याच्यामध्ये दोन्ही सुद्धा आयन्सचा हायड्रोलिसिस होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन दोन्हींचा हायड्रोलिसिस होतं. म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम हायड्रोलिसिस होतं. हे लक्षात घ्या. तुम्हाला जर का प्रश्न विचारला की which of the following salt undergo maximum hydrolysis or which of the following salt undergo no hydrolysis, बरोबर, असं तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उदाहरणं मी दिलेली, ती उदाहरणं तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. परत याच्यामध्ये सुद्धा मी जसं तुम्हाला सांगितलं की K is greater than KB, K is less than KB आणि K is equal to KB अशा 3 केसेस मी तुम्हाला सांगितल्या. ती उदाहरणं पाठ करा. तुमच्या व्हॅल्यू जरी लक्षात राहिल्या नाही, जसं मी तो 1.8 × 10⁻⁵ अशी व्हॅल्यू तुमच्या लक्षात राहिली नाही तरी सुद्धा कमीत कमी ग्रेटर दॅन लेस दॅन हे तरी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. बरोबर की नाही. आता बघा, हे झालं त्या हायड्रोलिसिसच्या बाबतीमध्ये झालं. त्यानंतर सोल्युशन ऍसिडिक असेल, बेसिक असेल का न्यूट्रल असेल ते रिएक्शन न सोडवता सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतं. बरोबर. इथं बघा दोन्ही सुद्धा स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंगला स्ट्रॉंग कॅन्सल होईल, हे सोल्युशन कसं होईल, न्यूट्रल होईल. हे ध्यानात घ्या. त्यानंतर इथं हा सॉल्ट कसा बनलाय, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. ऍसिड स्ट्रॉंग आहे म्हणजे याचा अर्थ सोल्युशन ऍसिडिक होईल. हे ट्रिक आहे. बरोबर. डायरेक्ट उत्तर लिहू नका, परीक्षेत जसा प्रश्न विचारला तसं उत्तर लिहा. इथं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनलेला सॉल्ट आहे म्हणजे याचा सोल्युशन कसं असेल, बेसिक असेल. बेस स्ट्रॉंग आहे म्हणून बेसिक. बरोबर. आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये मी 3 प्रकार सांगितले की जर का ऍसिडचा K इज ग्रेटर दॅन KB असेल, ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल तर सोल्युशन ऍसिडिक. व्हेरी सिंपल. इफ KB इज ग्रेटर दॅन K, बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल तर सोल्युशन बेसिक. अँड इफ Ka इज इक्वल टू KB, दोन्हींच्या डिसोसिएशन कॉन्स्टंटची किंमत एकसारखी असेल तर सोल्युशन कसं असेल, न्यूट्रल असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. धन्यवाद. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके.